नमस्कार मित्रांनो, आणि आपल्या कोकणवारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अमोल कोलगे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पावसाळा सुरूच आहे आणि शेतीसुद्धा आता आटपलेत. 2-4 दिवस झाले लावून झालेली आहे. म्हटलं आता आपण फिरायला मोकळे आहोत. तर आता संध्याकाळचा पाऊस नाही, जरा मोकळं वातावरण आहे आणि म्हटलं फिरायला जाऊया. तर आपला एक मित्र खास पुण्याहून आलाय सुट्टीसाठी, अर्थातच मुकेश धावडे. तर त्याचा फोन आला आणि तो बोला चल फिरायला जाऊया. तर म्हटलं कुठे जाऊया? तर तो बोलला तिवरी बंदरला जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता तिवरी बंदरला. तर तुम्हाला दाखवतो, इकडे आहे तिवरी बंदर. अर्थातच या ठिकाणी पूर्वीच्या काळी मोठमोठ्या बोटी लागायच्या असं आम्हाला पूर्वीची माणसं सांगतात. आजही तिथे छोट्या मोठ्या अशा बोटी लागतात आणि त्या साईडला तिकडे धक्का आहे. तर आता मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. इथे आमची बाईक आहे आणि आम्ही इकडून असा तिकडे जाणार आहे. तर तिकडे जाऊया आणि तिकडचा माहोल काय आहे तुम्हाला दाखवतो. तर चला लगेचच निघूया. दरवर्षाना किती हर्षाना, दरवर्षाना किती हर्षाना आला पाऊस हा बरसून, आला पाऊस हा बरसून. होता पावसाचे आगमन, झालं हिरवगार कोकण. होता पावसाचे आगमन, झालं हिरवगार कोकण. तर मित्रांनो नमस्कार, आपण फायनली पोचलोय तिवरी बंदरला आणि इकडे तुम्हाला दाखवतो पाठीमागे हा समुद्र आणि तिवरी बंदरला आलोय. म्हटलं काहीतरी भाऊने आपल्या खाऊ घेतलेला. इकडे हे बघा कुरकुरी आहे, त्यानंतर वडापाव, पाण्याची बाटली. आता आम्ही इथे थोडा वेळ गप्पा मारणार आहे आणि इकडे सुद्धा काही मंडळी आलेली आहेत फिरायला. त्यानंतर तिकडे फिशिंग चालू आहे, म्हणजे रॉडच्या साहाय्याने मासे गरवले जात आहेत. तर तिकडे पण आपण जाऊया आणि बघूया कशा प्रकारे तिकडे मासे गरवले जात आहेत. त्याआधी आपण खाऊ जो आणलेला आहे तो खाऊन घेऊया. वरवड्यात गेलो, तिथला वडापाव घेऊन आलेला आहे आम्ही. हे हायकर ना ए भाई. दर्या राजाला आली भरती, स्वर्ग नटला धरतीवरती. सुखावले हे सारे जण सुखा. इकडे आता आमचे मित्र मुकेश दादा धावडे पाटील यांनी आम्हाला खास पार्टी आज वडापाव आणलेला आहे आणि इकडे व्हील आणलेला आहे, चक्र आणि पाणी. चला आता वडापावचा आनंद लुटूया, आस्वाद घेऊया. हे बरोबर. तर मित्रांनो नमस्कार, फायनली आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि आता आपण तिकडे धक्क्यावरती जाणार आहे. आणि इथे हे बघा, इथे कस्टम मेरीटाईन बोर्डाचं ऑफिस आहे इथे तिवरी बंदरमध्ये. महाराष्ट्र शासन गृह विभाग, बंदर व परिवहन, त्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईन बोर्ड याचं हे ऑफिस आहे इथे. आणि आता आपण तिकडे जाऊया, चला. आणि मित्रांनो हे आहे तिवरी बंदर आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आकाशात तुम्ही पाहू शकता सुंदर नजारा आहे आणि इकडे समुद्राच्या लाटा धडकत अशा किनाऱ्यावरती येतात. इकडे संध्याकाळच्या वेळेला भरपूर जण असे फिशिंगसाठी आले आहेत. पाहूया, फिशिंग करतायत. कल्पेश आहे रे हा, काय कल्पेश आणि आमचे मित्र कल्पेश दादा इकडे कशाला काय फिशिंगला आला की काय गावलंय काय आता झालाय. आणि ते दादा मित्र एक आहे, बहुतेक रॉड तयार करतोय. तर तिकडे जाऊया. जित्तू दादा बहुतेकशी मालगुण मधली पण मंडळी आहेत इकडे फिशिंगला आलेली.
हो ना, कोणचा आहे? कोणचा आहे? काय गावलं काय रे? काय ना, आणि इकडे पण फिशिंग चालू आहे, बघूया. आणि फायनली वा इकडे मित्राला मासा गावलाय, बघा. हे कुठचा मासा आहे? लासा मासा गावलाय, दाखव दादा. इकडे लासा मासा आहे. वरगे वरगे वरगे. नाव काय तुझं? तुझं नाव काय? संचित काय? तर मित्रांनो, संचित नाटेकर हा मित्र इथे रॉडच्या साह्याने फिशिंग करत होता आणि त्याला हा सुंदर असा मासा सापडलेला आहे. हा बघा केवढा आहे. आणि आमच्या गावातले ओमकार दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर जितू दादा पारकर सुद्धा आलेले आहेत इकडे फिशिंग साठी खास. मित्रांनो नमस्कार, आम्ही तिवरी बंदरला आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळ होत आलेली आहे. सुंदर असा नजारा आहे आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खास करून बरीच लोक फिशिंगसाठी येतात आणि अशाच प्रकारे इथे भरपूर जण आहेत फिशिंगसाठी आलेले. आणि एका मित्राला मासा सुद्धा गावलाय, तो मी तुम्हाला दाखवलाच आहे. तर आता बाकीचे जण आपली गरी टाकले त्यांनी, बघूया त्यांना सुद्धा मासा गरीला लागतोय काय. कारण मासा गरवत असताना बराच वेळ आपल्याला वाट पाहावी लागते, कारण संयम बाळगावा लागतो आणि त्यानंतरच आपल्या हाताला कुठेतरी एखादा मासा सापडतो. तर बघूया आता बाकी इथे मित्र आहेत त्यांना मासा भेटतोय का. ते बघा फिशिंगसाठी लागणारे वेगवेगळे मासे आहेत या डब्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या गऱ्या आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि यांच्याच साह्याने इकडे रॉड फिशिंग चालू आहे. भरपूर जण मित्र फिशिंगसाठी आले आहेत आणि समुद्र तुम्ही पाहताय तर खूप असा खवळलेला आहे, उधाण आलं या दर्याला आणि सुंदर असा नजारा इकडचा. पहिलाच गरवला की कधीपासून आहे तुम्ही? तुम्ही 1.5 तास झालो. 1.5 तास. तर मित्रांनो 1.5 तास हे मित्र इथे मासे गरवायला आलेत आणि 1.5 तासानंतर त्यांच्या गरीला लागलेला मासा आहे. म्हणजे खूप वेळ असा वाट बघावी लागते, त्यानंतर कुठेतरी एखादा मासा आपल्या गरीला लागतो. अजून त्यांचे प्रयत्न चालले आहेत, बघूया.
तर मित्रांनो हा इथं रॉड आहे, हा बघा तुम्हाला दाखवतो. आणि ह्या रॉडची गरी बघा कशी असते. त्याला हे वेगवेगळे रंगीबेरंगी मासे लावले जातात आणि मग तो मासा खायला समुद्रातला मासा येतो आणि मग त्या गरीला अटकतो. तर अशा प्रकारे हा रॉड आहे. तर हा दादा इथे आता फिशिंग करतोय, त्याला एक मासा गावलाय आणि आता तो परत प्रयत्न करतोय. बघूया. व्हायब्रेट होत असतो. दुसरा मासा असतो आहे ना, आहे ना. कुठलं रे जो डिपर तू येताना सरळ नाही येत, त्याच्यामुळे ते जास्त करून खेचतात त्याला काचके आहे ना. तो सरळ माशासारखं, पण हे रबर आहे ना. होय रबर खातात मासे. पकडतो ना, मगाशी बघितलंस ना, टाकला आणि लगेच धरल्या. आता कल्यारवाला असेल त्याला आता गावेल जिंदल गाव पडले घेऊ नका रॉड. काय वागा मूळ नव्हतं माझं ते मासा लागला समजतं कसं. ओढतो खाली नेतो. आणि मग हे कसं वापर कसा करता याचा. मासा नाही तसा इकडे करायला. हा. आणि मग ओढताना दिवस साहेब निघूया. तर मित्रांनो नमस्कार. संध्याकाळ झाली होती, मग फिरायचा मूड झाला आणि त्या मूडनुसार आपण तिवरी बंदरला भेट दिली. इकडचा नजारा कसा होता, काय माहोल होता हे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे काही मित्र मंडळी फिशिंगला आली होती, तर त्यांची फिशिंग कशा प्रकारे चालली होती ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तिथल्या एका मित्राला मासा सुद्धा गावलाय, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही. तर मित्रांनो एकंदरीत आजचा हा व्हिडिओ ज्यांच्या सहकार्यामुळे आम्ही केला ते आमचे मित्र मुकेश दादा धावडे पाटील यांचं विशेष असं सहकार्य लाभलं, कारण आज त्यांच्यामुळेच आम्ही तिवरी बंदरला भेट देऊ शकलो. तर एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. त्यानंतर कोकणवारीला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.